महाबोधी महाविहार ते लोक का सोडत नाहीत बरं? आंदोलन करत असताना हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. बरोबर आहे. ऑक्टोबर महिन्यापासून ते जानेवारी एंडपर्यंत, साधारणतः फेब्रुवारी सेकंड वीकपर्यंत या कालावधीला बुद्धगयेचे लोक सीझन म्हणतात. अच्छा, सुगीचे दिवस, सुगीचे दिवस. आणि या कालावधीमध्ये लास्ट इयरचा ॲव्हरेज मी काढला, म्हणजे 2024चा ऑक्टोबर टू फेब्रुवारी सेकंड वीकपर्यंत मी ॲव्हरेज काढला, तर एका दिवसाला बुद्धगयेमध्ये जवळजवळ 150 करोडची उलाढाल होते. बुद्धगयेमध्ये 150 करोडची उलाढाल होते. एका 10x10च्या रूममध्ये एका फॉरेनरला राहायचं असेल तर त्याच्याकडून एका दिवसाला मागच्या वर्षी 7,000 रुपये घेतले गेले. 10x10च्या रूममध्ये. दिवसभर तो नसतो, रात्रीला 9 वाजता येतो, सकाळी 4 वाजता निघून जातो. दलाई लामाची आणि त्या लामा ट्रॅडिशनच्या त्या 8-8, 10-10 दिवस पूजा असतात. म्हणजे एवढा पैसा त्या लोकांना मिळतो, ते महाबोधी विहार का सोडतील? 2014च्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये मोदीला पंतप्रधान बनवायचं असं BJPनं जाहीर केलं होतं. नितीश कुमारचा त्याला विरोध होता. अच्छा. देश पातळीवर नितीश कुमार पूर्णपणे विरोध करत होता की मोदीला मी पंतप्रधान होऊ देणार नाही. आणि मग मोदीला खड्ड्यात घालण्यासाठी बिहार अशांत केलं पाहिजे. बिहार अशांत करण्यासाठी महाबोधी महाविहारामध्ये बॉम्बस्फोट केले गेले. अच्छा. पर ते बॉम्ब कोणते होते? सिलेंडर बॉम्ब होते. माणसाच्या अंगावर पडला तर माणूस देखील मरणार नाही. आणि म्हणजे ही गुपित गोष्ट होती. मला महाबोधी महाविहार बोलावलं, त्या मुलाला पकडून त्याच्या तोंडावर काळा मास्क लावून त्याला महाबोधी महाविहारात नेलं. पूर्ण स्टॉप केलेलं होतं. सकाळी 8 वाजताची वेळ होती, तिथे पक्षी सुद्धा नव्हता. आणि आम्ही 8 जण त्या महाबोधीमध्ये, तो दाखवत होता की यहाँ पे बॉम्ब रखा था और वो कैसे रखा था, वो क्यों रखा था, वो कैसे रखा था, वहाँ पे रखा था, वहाँ पे रखा था, किधर से आया, ऐसे कैसे किया. मी त्याचा साक्षीदार. मग मी त्याला म्हटलं की अबे साले तू शिवते आहे, बम ही रखना था तो साला हायड्रोजन बॉम्ब रखना था, सिलेंडर बॉम्ब रखा तूने. तो एखाद्या म्हणजे रानडुकरासारखं माझ्याकडे रेकून पाहत होतं. एका पोलिसवाल्याने त्याला लात मारली, तो पडला तोंडावर. त्यावेळेला त्याने ते कबूल केलं की मुझे RSSने सुपारी दी थी. आणि त्या पोराने स्पष्ट सांगितलं की मोदी को विरोध कर रहे थे नीतीश कुमार, इसलिए नीतीश कुमार को हड़प करने के लिए ये बॉम्ब स्फोट रखे गए, बिहार को अशांत करने के लिए. एक जबाबदारीने मी तुम्हाला या ठिकाणी ते सांगत आहे. म्हणजे एकंदरीत या सगळ्या गोष्टीवरून जर आपण विचार केला तर महाबोधी महाविहाराचं आंदोलन एवढं सोपं नाही की महाबोधी महाविहाराच्या एंट्रन्सला बाजूला लेफ्ट साईडला एंट्री करत असताना जी शॉपिंग कॉम्प्लेक्स होतं, त्या शॉपिंग कॉम्प्लेक्समधून बॉम्बस्फोटाची रचना रचलेली होती. तर त्या बॉम्बस्फोटाच्या नंतर मी आत्मदहन केल्याच्या नंतर माझे एक मित्र आहेत, आता ते कमिटीमध्ये राहतात, दिनानंद नावाचे भिक्षू आहेत. मग ते लोकल आहेत, राजगीरचे आहेत. मग त्यांनी तिथे लोकल लोक तयार केले आणि ते शॉपिंग कॉम्प्लेक्सच पूर्णपणे तोडून टाकलं. एक मुद्दा महत्त्वाचा की त्या बॉम्बस्फोटाच्या प्रकरणानंतर बिहार विधिमंडळामध्ये नितीश कुमारने एक ठराव पारित केला की गया जिल्ह्याचा कलेक्टर कोणीही असू शकतो, तोपर्यंत तो हिंदू असतो, असा त्या कायद्यामध्ये तरतूद होते. पण 2013ला त्याने त्या कायद्यामध्ये तरतूद केली की गया जिल्ह्याचा कलेक्टर कोणीही असू शकतो. तेव्हापासून ती गोष्ट त्यांनी खारिज केली. आता त्याच्यानंतर मग पटण्याला एक बैठक होती कॅबिनेटची, आणि त्या बैठकीमध्ये जेव्हा बौद्ध राष्ट्रातले लोक बोलत होते की महाबोधी महाविहार असं चालावं, महाबोधी महाविहार तसं चालावं, त्यावेळेला मी त्याला एक पिन मारले की मी त्यांना म्हणालो की मी तुमच्या देशात येतो आणि तुमच्या सरकारला इशारा देतो की तुमच्या देशामध्ये चाललेला हा कायदा तुम्ही बाजूला करा आणि मी म्हणतो तसा कायदा करा. तुमचा देश स्वीकारेल का? जर तुमचं गव्हर्नमेंट स्वीकारणार नाही तर आम्ही तुमचं का स्वीकारायचं? वी आर द कॅपेबल ना. आवर इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज कॅपेबल. म्हणजे आमचे प्रश्न सोडवण्यासाठी आमची राज्यघटना ही कॅपेबल आहे. मग तुम्ही कोण आहात? मला अक्षरशः त्यांच्या त्या कमिटीतून दादा म्हणजे डिसमिस करण्यात आलं. परदेशातले लोक ह्यामध्ये उतरणार नाहीत, कारण आम्ही थकलो. मी माझ्या 26 वर्षाच्या भिक्षू जीवनात परदेशी लोकांच्या सोबत याबद्दल डोकं आपटो घेऊन सांगून थकलो. त्यांच्यासोबत चर्चा करू थकलो आम्ही, पण ते काय ऐकणार नाही. कारण काय त्याचं? ते म्हणतात वो तुम्हारा प्रश्न है, वो तुम देखो, हम लोगों को वहाँ पे आने के लिए मिलता है, आम्ही येतो आणि वंदना करतो. त्यांना याच्याशी देणं नाही, कारण त्यांना इथे येऊन आंदोलनही करता येणार नाही. त्यांना इथे येऊन आंदोलन करता येणार नाही, है ना. आणि मग ते लोक तुमच्यामध्ये ते त्या पद्धतीने सहभागी होणार, ही जबाबदारी आपलीच आहे आणि विशेषतः आंबेडकरी बौद्धांची आहे. मग आता याच्यावर उपाय काय आहे? म्हणजे आम्ही शांत बसायचं का? आम्ही आंदोलन तर करायचंच, ते चालूच ठेवायचं, पण मग आता यावर उपाय काय? माझ्या अल्पबुद्धीने मला असं दिसतं की भारत सरकार आणि बिहार सरकार हे तुम्हाला दाद देणार नाही. अच्छा. एक अपेक्षा आपल्याला ठेवली पाहिजे सुप्रीम कोर्टावर, कारण या सगळ्या सरकारांचा बाप सुप्रीम कोर्ट आहे.
जे सुप्रीम कोर्टाने जर न्याय दिला तरच महाबोधी महाविहाराचा कायदा हा खारिज होऊ शकतो. समजा सुप्रीम कोर्टही त्यांच्याच बाजूने असेल तर आपल्यासाठी पुन्हा एक चान्स आहे आणि तो म्हणजे जागतिक न्यायालयाकडे धाव घेणे. वा, तेवढी शक्ती तेवढी ताकद आपल्याला एकत्र केली पाहिजे. जागतिक न्यायालयाशिवाय आजच्या महाबोधी महाविहाराचा प्रश्न सुटणार नाही असं माझ्या अनुभवाने, माझ्या अल्पबुद्धीने मला वाटतंय. ही जी आंदोलनं आपण करत आहोत ही आंदोलनं आपला मुद्दा सुटेल यासाठी पूरक ठरणार नाही. अच्छा, मी त्या आंदोलनाचा एक हिस्सा आहे. ती आजची आंदोलनं ही त्या महाबोधी महाविहाराला मुक्त करण्यासाठी पूरक ठरणार नाही. तर ह्याला काहीतरी हिंसक वळण लागलं पाहिजे. मला थोडंसं हसायला येतं असं म्हणत असताना, कारण ते तुम्हाला कोणालाच पटणार नाही. एक भिक्षू असं म्हणतोय हिंसक वळण, याचा अर्थ नेपाळमध्ये घडली ती हिंसा नाही, अच्छा, बांगलादेशात घडली ती हिंसा नाही. हिंसक वळण याच्या आधी याचा अर्थ की आम्हाला मरण्यासाठी तयार झालं पाहिजे. आम्हाला कोणाला मारायचं नाही, कारण बौद्ध धम्मामध्ये आम्हाला ती शिकवणच नाही. बरोबर आहे, बौद्ध धम्मामध्ये ती शिकवणच नाही. तर आम्ही बली देण्यासाठी तयार असलो पाहिजे. 100 मारा, 1000 मारा, 5000 मारा, 10,000 मारा, पण आमचं बिहार आम्हाला पाहिजे तोपर्यंत आम्ही थांबणार नाहीत. जे आकाश लामा आहेत तर दादा ते तुमच्या माहितीसाठी तो लामा नाही, त्याचं टायटल लामा आहे. अच्छा, तो एक गृहस्थ आहे. त्याला तुम्ही पाठिंबा देत आहात आणि हेच तुम्हाला माहिती नाही. तो लडाखचा राहणारा आहे, त्याचं नाव आकाश आहे आणि तो बँकेमध्ये ऑफिसर होता. तो रिटायर्ड झाला. प्रज्ञाशील बनतेजींनी त्याला आपल्या सोबत घेतलं आणि जर समजा त्यातूनही त्यांनी काही विचार केला नाही, ते सुप्रीम कोर्ट त्यांचाच आहे. गवई जरी सुप्रीम कोर्टाचे CJM असतील तरी ते सुद्धा काही त्यांच्या मनाप्रमाणे करणार नाहीत. मग आपल्याला जावं लागेल जागतिक न्यायालयाकडे. तिथला एक मानसी नावाचा आपला शेड्यूल कास्टचा खासदार होता गयाचा, आणि मी त्याच्यासोबत कितीतरी वेळा भेटून याच्यावर डिस्कस केला. तो म्हणाला बनते ये कुछ नहीं होगा क्योंकि ये लोग इतने शक्तिशाली है, ये कुछ भी कर सकते हैं. अच्छा, ये कुछ भी कर सकते हैं. क्यों कर रहे हैं? तो पैसों के लिए करते हैं. महाबोधी महाविहाराच्या प्रिमासेस, आता तुम्ही वर्ल्ड हेरिटेज झाला असं सगळेजण सांगत आहात. वर्ल्ड हेरिटेजचा एक रूल आहे की सेंटर पॉईंटपासून मिनिमम 1500 मीटर म्हणजे 1500 मीटरपर्यंत कुठलं रेसिडेन्स नसतं, कुठला म्हणजे बिझनेस हब नसतं. जसं अजिंठ्याला तुम्ही जाऊन पाहत असाल, पूर्वी आपल्या गाड्या अजिंठ्याच्या दरवाजापर्यंत जात होत्या. अजिंठ्याच्या दरवाजापर्यंत टपऱ्या होत्या, तिथं हॉटेल्स होते. आता आपणाला आपल्या गाड्या इकडे पार्किंगमध्ये ठेवायला लागतात आणि त्यांच्या गाडीने जावं लागतं. हे वर्ल्ड हेरिटेजचा रूल आहे. महाबोधी महाविहार 2002 साली, मी त्या फंक्शनला त्या ठिकाणी प्रेझेंट होतो. महाबोधी महाविहार 2002 साली वर्ल्ड हेरिटेजमध्ये गेलं, परंतु आत्तापर्यंत वर्ल्ड हेरिटेजला ते करता आलं नाही. म्हणजे तिथे असलेले जे लोकांचे घरं किंवा तिथे असलेले जे हॉटेल व्यवसाय आहेत ते तोडता आले नाही. मग आता वर्ल्ड हेरिटेज हे करू शकत नाही तर तुमच्या मोर्चाने महाबोधी महाविहार ब्राह्मण लोक तुम्हाला सोडतील का? बरोबर आहे की महाबोधी महाविहार मुक्त झाल्यानंतर बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं. बर, मग आता बौद्ध कोण? हा फार मोठा प्रश्न आहे. हा फार मोठा प्रश्न आहे. भारतीय बौद्ध महासभा म्हणते आम्ही बौद्ध संघटनेचे आहोत. अखिल भारतीय भिक्खू संघ म्हणते आम्ही बौद्ध संघटनेचे आहोत. त्रैलोक्य संघटना म्हणते आम्ही बौद्ध संघटनेचे आहोत. उत्तर पूर्वी भारतामध्ये अनेक बौद्ध संघटना आहेत. बौद्ध महासभेच्या 4-5 ब्रांचेस म्हणजे 4-5 फॅकल्टीज आहेत. बरोबर, तिकडची बौद्ध महासभा वेगळी, इकडची वेगळी, तिकडची वेगळी. भिक्खू संघामध्ये फॅकल्टीज आहेत. मग आता बौद्ध म्हणजे कोण? त्याने द्यावं तर कुणाला द्यावं? बरोबर आहे. मग रामदास आठवलेच्या हातात द्यायचंय का? माझं मत मी तुम्हाला सांगतोय की आपणाला संघटित व्हायचंय. बर, आपणाला जसं आता आपण आपल्या नांदेड शहराचा विचार करूया. प्रत्येक शहरामध्ये असलेल्या धर्मांतरित बौद्ध लोकांनी, आपण त्याला, मी असा शब्द वापरतो, आंबेडकराईट बौद्ध त्याला म्हणूया, की आंबेडकराईट बौद्ध लोकांनी प्रत्येक शहरातल्या एकत्र यायचं आहे. अच्छा, आणि एकत्र आल्याच्या नंतर आपली जी ताकद आहे ती बिहार सरकारला दाखवायची आहे. असं महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यातून जर झालं तर सर्वांची एक ताकद एकत्र येऊन बिहार विधिमंडळापर्यंत धडकेल. अच्छा, आणि त्याच्यातून त्या लोकांना त्याचा जबराक मिळेल. वा, महाबोधी महाविहार हा विषय तसा अतिशय क्लिष्ट आहे. तुमच्या माझ्या भूमिकेचा त्याच्यावर परिणाम होणार नाही. अच्छा, महाबोधी महाविहार विक्त होण्यासाठी आपल्या व्यक्तिगत भूमिकांचा त्यावर काही परिणाम होणार नाही, हे मी आधी तुम्हाला सांगतो. बर, पण महाबोधी महाविहाराच्या बाबतीमध्ये फार पूर्वीपासून जर आपण लक्षात घेतलं, जसं अनागारिक धर्मपालांच्या काळापासून
लॉर्ड कनिंघमनी ज्या वेळेला त्याचं उत्खनन केलं आणि सगळ्यात पहिल्यांदा अनागारिक धर्मपाल तिथे आले. बर. तर अनागारिक धर्मपालांना खोलीत बंद करून कितीतरी वेळा जिबे मारण्यासारखी मारहाण त्यांनी केली. कारण अनागारिक धर्मपाल हे त्यावेळेला तिथे असलेल्या पंडे लोकांच्या विरोधात होते. त्यावेळेला म्हणजे 1880 to 90च्या दरम्यान, 1880 to 90च्या दरम्यान. मग सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी परदेशातल्या बौद्ध लोकांशी संपर्क केला, म्यानमारच्या बौद्ध लोकांशी संपर्क केला, कंबोडियाच्या बौद्ध लोकांशी त्यांनी संपर्क केला. वेगवेगळ्या राष्ट्रातले बौद्ध लोक तिथे येऊ लागले आणि ते लोक पैशाने म्हणजे मजबूत होते. त्यामुळं तिथल्या हिंदू लोकांनी, विशेषतः तिथल्या ब्राह्मणांनी, महाबोधी महाविहाराला त्यांनी ब्राह्मणांचा एक अड्डा बनवलेला होता. आणि अनागारिक धर्मपालांनी जगातल्या लोकांसोबत त्याचे संपर्क केले. शिकागोपर्यंत ते जाऊन आले होते. आणि मग हे सगळे ब्राह्मण पंडे एकत्र आले आणि अनागारिक धर्मपालांना जिवे मारण्याचा त्यांनी अनेकदा प्रयत्न केला. अनागारिक धर्मपालांनी त्यातून हयातभर जो प्रयत्न करावायचा त्यांनी तो केला आणि तिथपर्यंत ते आलं. त्याच्यानंतर पुन्हा सुरई ससाई यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन सुरू झालं. आता तिथली परिस्थिती काय, त्या आंदोलनाच्या आधी मी तुम्हाला सांगतो की त्या ठिकाणी सुरई ससाई भंतेच्या आंदोलनाला एक त्याला काय म्हणू आपण, एक आमिष म्हणूया. मी माझ्या भाषेमध्ये असं सांगतो, कारण मी त्यावेळेला तिथेच होतो, माझी प्रवज्जा तिथेच झाली. अच्छा. ससाई भंते ज्या वेळेला आंदोलन करत होते त्यावेळेला 4 हिंदू आणि 4 बौद्ध असे असायला पाहिजे. तर तिथे बिहारमध्ये कोणी बौद्ध नाहीतच. आणि मग जे 4 हिंदू असायचे ते 4 हिंदू असायचे. त्या 4 हिंदूमध्ये सुद्धा एक गोष्ट जी कदाचित तुम्हाला कोणाला ठाऊक नसेल, 1949ला विधिमंडळात ज्या वेळेला तो कायदा पारित करण्यात येत होता त्यावेळेला तिथला जो गिरी आहे तो तिथे विधिमंडळात गेला आणि मुख्यमंत्र्याच्या आणि त्या कॅबिनेटच्या समोर तो रडला की मैंने आज तक कुछ नहीं मांगा है. अच्छा. हाँ, नहीं, मैंने आज तक कुछ मांगा नहीं है. तो मेरी इतनी ही मांग है, हम लोग गिरी है और हमारी मांग पूरी करते हैं तो पुरखों तक आपको जो है सब कुछ मिलेगा, असं त्याने म्हटलंय. अच्छा. आणि तो म्हणाला की मेरा एक सदस्य इस कमिटी में रहना चाहिए. मग तो मेला, त्याचा मुलगा आला, तो मेला, त्याचा नातू आला, तो मेलगा, त्याचा नातू आला. 4 पैकी 3 इतर लोक असतात आणि एक तिथला गिरी असतो. अच्छा. असे ते 4 हिंदू असतात. मग त्याच्यापूर्वी 4 बौद्ध कोण असायचे हे कोणालाच ठाऊक नव्हतं. मग ससाई भंतेंनी आंदोलन सुरू केलं त्यावेळेला 1996ला सगळ्यात पहिल्यांदा ससाई भंतेंना त्या कमिटीमध्ये घेण्यात आलं. बर. भंते सुरई ससाई, भंते आनंद आग्र्याचे, भंते ज्ञानेश्वर जे चंद्रमणी महास्तवीर भिक्षूंचे शिष्य आहेत, कुशीनगरला राहतात. आणि एक भंते प्रज्ञाशील जे सुरई ससाई भंतेचे ड्रायव्हर होते आणि ते औरंगाबादच्या आंबेडकर कॉलेजचे विद्यार्थी आहेत. आता त्यांनी 14 फेब्रुवारीला, ह्या 12 फेब्रुवारीला जी आंदोलनाची सुरुवात केली ती भंते प्रज्ञाशील यांनी सुरुवात केली. अच्छा. हा, ही बाब तुम्हाला सगळ्यांना माहिती असायला पाहिजे. मोर्चे काढण्याने भागणार नाही, तुम्हाला तसं माहितीच नाहीये. मग आता या चौघांना त्यामध्ये घेतलं. चौघांना घेतल्याच्या नंतर भिक्षू इन्चार्ज म्हणून प्रज्ञाशील भंतेला त्या ठिकाणी त्यांनी ठेवलं. बर. सेक्रेटरी त्यावेळेला दुसरेच होते. आणि मग 1998ला पुन्हा कमिटीची निवड झाली. त्यावेळेला प्रज्ञाशील भंतेजींना त्यामध्ये सेक्रेटरी घेतलं. पुन्हा एकदा हे 4 सदस्य झाले, सुरई ससाई भंते, आनंद भंते, प्रज्ञाशील भंते आणि ज्ञानेश्वर भंते. हे तोपर्यंत मिळून होते आणि यांचा लढा तोपर्यंत चालू होता. ते काहीतरी महाराष्ट्रातून टप्पे जात होते, रेल्वेने जात होते असं ते सांगत होतं. आणि मग त्याचा एक परिणाम झाला. तर मी त्याचा आय विटनेस आहे. 2002ला मी तिथे असताना सुरई ससाई भंतेजी आणि प्रज्ञाशील भंतेजी यांना पळवून लावण्यासाठी एका श्रीलंकेचे विमालसार नावाचे एक भिक्षू होते, महाबोधी सोसायटी ऑफ इंडियामध्ये राहत होते, आणि एक बोधीपाला नावाचे बेंगॉली भिक्षू होते. ह्या दोघांनी लालू प्रसादकडे तशा प्रकारच्या यंत्रणा तयार केल्या. आणि एक कालीचरण सिंग यादव नावाचा एक माणूस, हे ऐकून तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की कालीचरण सिंग यादव नावाचा एक माणूस त्यांनी सोबत नेला आणि 5 करोड रुपये लालू प्रसादला त्यांनी दिले आणि कालीचरण सिंग यादवला त्या ठिकाणी सेक्रेटरी बनवण्यात आलं, ज्याच्यावर 7 खुनाचे आरोप होते.
हे आंदोलन एवढं सोपं आहे असं समजू नका, की एवढं सहजपणे ते मिळणार आहे असं समजू नका. अरे वा. हे एवढं सोपं नाही. हे जेवढं क्रिटिकल आहे तेवढं तुम्हाला त्याचा अंत घेतला पाहिजे आणि आपल्याला त्याचा अंत लावायला वेळ लागेल. म्हणजे ज्याच्यावर 7 खुनाचा आरोप आहे तो माणूस तिथे महाबोधी महाविहाराचा सेक्रेटरी राहतो, टेम्पल ॲक्ट कमिटीचा सेक्रेटरी राहतो आणि तो सतत 6 वर्ष राहतो, 2 टर्ममध्ये राहतो, जोपर्यंत लालू प्रसाद असतो तोपर्यंत. मग त्यावेळेला एका मध्यरात्रीला रात्री 1:30 वाजता ऑल इंडिया भिक्खू संघाच्या विहारामध्ये मी राहत होतो आणि प्रज्ञाशील भंतेजींना रात्री 1:30 वाजता फोन आला की आपका पद जो है वो खाली हो चुका है, महाबोधी महाविहार ऑफिस आप खाली कर दीजिए. मग यांच्याजवळ काही गोपनीय कागदपत्र होते. रात्री 1:30 वाजता आम्ही पोत्यात भरून मी स्वतः डोक्यावर त्यांची कागदपत्र कमिटीच्या ऑफिसमधून ऑल इंडिया भिक्खू संघापर्यंत आणली. प्रज्ञाशील भंते त्या दरम्यान प्रज्ञाशील भंतेजी तिथे असताना प्रज्ञाशील भंतेजींनी तिथे पिंडदान बंद केलं होतं. लोक जोडे चप्पल घालून जात होते ते बंद केलं होतं. त्यासाठी पोलीस फोर्स बनवला होता. मग आता पोलीस लोकलच आहेत तर पोलिसांनी बिहारच्या लोकांना सपोर्ट केला. मग ते ऐकत नाहीत पोलिसांचं किंवा पोलीस तिथल्या लोकांचे आहेत म्हणून प्रज्ञाशील भंतेजींनी मिलिटरी बोलावली. सेक्रेटरी इज अ पॉवरफुल पर्सन ना. आणि मग त्यांनी आर्मी बोलावली तिथे. मग प्रज्ञाशील भंतेजींनी आर्मी बोलावल्यानंतर तिथे पिंडदान बंद झालं. लोकांना जोडे चप्पल घालून आतमध्ये जाता येत नव्हतं. मग एक दिवस असा झाला की मी स्वतः त्याही गोष्टीचा आय विटनेस आहे. बँक इथून राज कॉर्नर एवढी असेल कदाचित तेवढ्या अंतरावर. त्या बँकेमध्ये प्रज्ञाशील भंतेचे सेक्रेटरी होते. कमिटीचे पैसे भरण्यासाठी बँकेत गेले होते. तोपर्यंत 500 लोक काठ्या लाट्या घेऊन त्यांच्या ऑफिसच्या गेटसमोर उभे होते. अरे वा. 500 लोक होते. त्यांच्या हातात तलवारी, काठ्या लाठ्या, दगड होते. टाटा सुमो गाडी होती एका जपानी महिलेने दान दिलेली आणि प्रज्ञाशील भंतेजी त्या गाडीमध्ये बसून आले. भंतेजी जसे आले इथून जास्तीत जास्त कॅमेराचा स्टँड लावलाय तेवढ्या अंतरावर, त्याच्यापेक्षा क्लोज. भंतेजींनी स्पीडनं गाडी तिथे उभी केली. गाडीच्या बोनटवर चढले आणि त्यांनी जंप मारून 11 फुटाच्या पलीकडे ते गेले. आनंद भंतेकडे पिस्तूलची परवानगी होती. त्यांनी हवेत गोळीबार झाडला तेव्हा ते 500 लोक तिथून पळून गेले. हे तुम्हाला माहिती आहे का? नाही. हे तुम्हाला माहिती नसेल, बरोबर की नाही? म्हणजे आंदोलन करत असताना तुम्हाला त्याची पार्श्वभूमी ठाऊक पाहिजे ना. मोर्चा काढण्याने, घोषणा देण्याने आंदोलन सक्सेस होत नसतं. नाही, बरोबर आहे. ह्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. मध्येच एक गोष्ट दुसरी बोलतो की आता बौद्ध म्हणून मी खरं तर माझी क्षमता नव्हतीच येण्याची. बरोबर आहे. मी थोडंसं येताना ऐकलं तर बौद्ध आंदोलन करत असताना बौद्ध लोकांना बौद्ध संस्कृतीमध्ये किती पारंगत असलं पाहिजे. म्हणजे महाबोधी महाविहाराचं आंदोलन तुम्ही करत आहात, तुम्हाला धम्मध्वजाला अजूनपर्यंत धम्मध्वज म्हणता येत नाही, तुम्ही त्याला पंचशील ध्वज म्हणता. हो, तुमचा काय इफेक्ट होणार आहे? हे तर फक्त पिक्चराइज होण्यासाठी केलं जात आहे. म्हणजे तुमच्या मुळात जे खोलावर तुमच्या काय आहे महाबोधी महाविहाराच्या संदर्भामध्ये जाणकारी किंवा जाणीव किंवा त्याबद्दलची तुमची आत्मीयता किंवा त्याबद्दलचा तुमच्यामध्ये काय म्हणजे जिज्ञासा आहे की तुम्ही बौद्ध धम्माला म्हणजे बौद्ध धम्म हा आमचा शाबूत राहायला पाहिजे यासाठी प्रयत्न करा. तुम्ही मजबूत व्हा आणि त्याच्यानंतर आंदोलन करा. एक महत्त्वाचा मुद्दा मी ती गोष्ट बाजूला ठेवतो. मग प्रज्ञाशील भंतेजीवर गोळीबार झाल्याच्या म्हणजे लाठीचार्ज होणार होता तेवढ्यात हवेत गोळीबार झाल्याच्या नंतर ते लोक पळाले आणि मग 8 दिवस महाबोधी महाविहारामध्ये शुकशुकाट होता. आंबेडकरी भिक्षूंना तिथे येऊ दिलं जात नव्हतं. आणि म्हणजे शासन आपले आमचे शांतरक्षित नावाचे भिक्षू आहेत, यवतमाळला राहतात, त्यांना मारलं तिथे. म्हणजे असं भिक्षू लोकांना तिथे मारहाण केली, आंबेडकरी लोकांना मारहाण केली वगैरे. आता मुद्दा असा आहे की या आंदोलनाची दिशा त्यानंतर भरकटली. मग यांची कमिटी बरखास्त झाली. प्रज्ञाशील भंतेजीला काढलं तिथून. नंतर सुरई ससाई भंतेजी कायम राहिले, ज्ञानेश्वर भंतेजी कायम राहिले. पण मग यांच्यामध्ये या चौघांच्यामध्ये बेबनाव झाला. सुरई ससाई भंते आनंद, भंते ज्ञानेश्वर आणि भंते प्रज्ञाशील. मग त्यामुळे प्रत्येकजण आपापल्या दिशेने आंदोलन नेण्याचा प्रयत्न करू लागला. आनंद भंते आग्र्याचे उत्तर प्रदेशामध्ये लोकांना पेटवत होते. प्रज्ञाशील भंतेजी महाराष्ट्रामध्ये तेव्हापासून फिरतात. आत्तापर्यंत फक्त आणि फक्त महाबोधीचा, तुम्ही त्यांना एखाद्या घरी परित्राणाला जरी बोलावलं तरी फक्त महाबोधी महाविहाराचाच विषय तुम्हाला ते सांगतात, त्याच्या पलीकडे ते प्रवचन देत नाहीत. दुसरी गोष्ट, ज्ञानेश्वर भंतेजी आता खूप थकलेले आहेत आणि ससाई भंते त्यांच्या वतीनं सुप्रीम कोर्टामध्ये ते पिटिशन दाखल करून लढत आहेत. व आता एक संघ न राहिल्यामुळे सुप्रीम कोर्टावरती त्याचा तेवढा दबाव नाही आहे, बरोबर आहे. मग आता सुप्रीम कोर्ट किंवा बिहार विधिमंडळ, आता दादा म्हणाल्याप्रमाणे की बिहारचे जे विधानसभा किंवा विधान परिषद आहे त्यामध्ये आमची संख्या नाही आणि ती असूही शकत नाही. मी एक गोष्ट अशी म्हणतो नेहमी की माळावरचा जाळ विझवायचा असेल तर आपणाला माळावर जावं लागेल.
बरोबर. घरात बसून माळावरचा जाळ विझवला जाऊ नाही, शकतो का? शक्य नाही. नाही विझवला जाऊ शकतो. म्हणजे मग इथे मोर्चे काढून इथे जनजागृती करून तुम्हाला काय साध्य करायचं आहे ती तिथे करा. बिहारमध्ये आणि UP-मध्ये ती करा. आणि त्यासाठी भिक्षू लोकांनी ते करावं. भिक्षूंच्या काही बाइंडिंग असतात, काही मर्यादा असतात. भिक्षू तिथपर्यंत करू शकत नाहीत. मग आता महाबोधी महाविहाराच्या लढ्याच्या संदर्भामध्ये जर आपण विचार केला तर हा लढा चालू ठेवायचा आहे. मोर्चे काढायचे, लोकांचा मॉब जमा करायचा, महाबोधीचा प्रश्न पेटवत ठेवायचा आहे. दादांनी ज्याप्रमाणे नामांतराच्या बाबतीमध्ये सांगितलं आहे ते पेटवत ठेवायचं आहे, त्याला थांबू द्यायचं नाही तोपर्यंत, जोपर्यंत महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात येत नाही. ठीक आहे. आता तिथे मधल्या काळामध्ये मग प्रज्ञाशील भंतेजीला काढल्यानंतर एक दोरसे नावाचे एक नॉर्थ ईस्ट इंडियामधले रिटायर्ड IAS ऑफिसर ते सेक्रेटरी बनले होते. आणि ते त्यांचा फायदा होता. 2013ला आता तुम्ही सांगितलं म्हणून मी ते सांगत आहे, नाहीतर सांगण्याची आवश्यकता नव्हती. त्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते. आता बॉम्बस्फोटाचं कारण काय होतं, म्हणजे आंदोलन करावं तर का करावं आणि कसं करावं ते कुठपर्यंत असावं हे तुम्हाला इथे लक्षात येईल या मुद्द्यावरून. 2014च्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये मोदीला पंतप्रधान बनवायचं असं BJPनं जाहीर केलं होतं. नितीश कुमारचा त्याला विरोध होता. अच्छा. देश पातळीवर नितीश कुमार पूर्णपणे विरोध करत होता की मोदीला मी पंतप्रधान होऊ देणार नाही. आणि मग मोदीला खड्ड्यात घालण्यासाठी बिहार अशांत केलं पाहिजे. बिहार अशांत करण्यासाठी महाबोधी महाविहारामध्ये बॉम्बस्फोट केले गेले. अच्छा. बरं, ते बॉम्ब कोणते होते? सिलेंडर बॉम्ब होते. माणसाच्या अंगावर पडला तर माणूस देखील मरणार नाही. अरे सिलेंडर बॉम्ब होते, छोटे सिलेंडर असतात, त्यामध्ये आपली वाट ठेवलेली होती. असे 13 बॉम्ब ठेवलेले होते. ते 80 फूट मूर्ती आहे महाबोधी परिसरामध्ये वगैरे. आता हे बॉम्बस्फोट का घडून आणले तर नितीश कुमारला बिहारमधूनच रफूचक्कर करायचं आहे. म्हणजे ही RSSची आणि BJPची चाल होती. आता त्याचा पुरावा मी आहे, म्हणजे माझ्या अंगावर शहारे येत आहेत. मग त्या आरोपीला पकडलं गेलं नाही. म्हणजे 9 जुलैला बॉम्बस्फोट झाले 2013ला. 15 ऑगस्टपर्यंत आरोपी पकडले नाही. मग 13 ऑगस्टला नागपुरात एक भिक्षूंच्या वतीने आम्ही पत्रकार परिषद घेतली आणि मी त्या ठिकाणी डिक्लेअर केलं की मी आत्मदहन करणार आहे. तुम्हाला माहीत असेल, सचिन मुनला माहिती आहे, कारण लॉर्ड बुद्धाचे कॅमेरे त्या ठिकाणी होते. अच्छा. आणि मग मी संविधान चौकामध्ये 8 वाजताची वेळ दिलेली होती, कमिशनर ऑफिस किंवा संविधान चौक. मग मी दोन्ही ठिकाणी फिल्डिंग लावल्या होत्या आणि अगदी म्हणजे मी माझ्या पद्धतीने ते केलं. आणि 8:08 बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ मी पोचलो 5 लिटर रॉकेल अंगावर घेऊन. हो. आणि माचीस इथपर्यंत आली तेव्हा माझ्या अंगावर कंबल टाकले आणि मी त्यामुळे पेटू शकलो नाही. म्हणजे अख्खं रॉकेल होतं 5 लिटर, माझं अंग पूर्ण भाजलं होतं त्याने. आणि मग त्या दिवशी सगळी तारांबळ झाली. तर DYSP आणि तिथला जो SP आणि पोलीस कमिशनर ते मला हॉस्पिटलमध्ये आले आणि मला म्हणाले की आपको स्टेटमेंट देना है, आपके ऊपर केस लगेगी. मी म्हटलं वाय, माझ्यावर का, म्हणजे मी हे कृत्य का केलं त्याचं कारण काय आहे. तर मी आतापर्यंत 9 जुलैपासून 13 ऑगस्टपर्यंत 80 पत्र पाठवलेली होती. अच्छा. त्या 80 पैकी एकाही पत्राचं 2 ओळीचं उत्तर मला मिळालं नव्हतं. राष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री, बिहारचा राज्यपाल वगैरे हे सगळे महाराष्ट्रापर्यंत. मग मी म्हटलं की मेरे ऊपर केस लगाने से पहले उनके ऊपर केस लगाओ. वाई प्रेसिडेंट सीट देयर ऑन दैट चेयर, वाई प्राइम मिनिस्टर सीट ऑन दैट चेयर, फॉर मी ना, आय एम नॉट फॉर देम, ही इज फॉर मी. ते माझ्यासाठी आहेत. मग माझ्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी का द्यावं. माय क्वेश्चन इज नॉट इलिगल ना. म्हणजे माझा प्रश्न लिगल असताना त्यांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर का देऊ नये. आणि त्यांनी जर उत्तर दिलं असतं तर मला हे करण्याची गरज पडली नाही. तो फर्स्ट ऑफ ऑल यू शुड टेक केस ऑन प्राईम मिनिस्टर, प्रेसिडेंट, होम मिनिस्टर अँड सो अँड सो 70 पीपल्स. म्हणजे त्या 70 जणांवर तुम्ही आधी केस लावा, त्याच्यानंतर मला जी शिक्षा द्यायची ती तुम्ही शिक्षा द्या. ते सगळे तासभर मला परेशान करत होते. म्हणलं तुम्ही माझा खून करा, पण मी स्टेटमेंट देणार नाही, माझी सही देणार नाही. नागपूरचे भिक्षू होते आणि सगळ्यांनी मिळून मग आम्ही ते परास्त केलं. मग त्या दिवशी संध्याकाळी मला मेल आला की बॉम्बस्फोट करणारा पकडलेला आहे, आता यापुढे जर तुम्ही काही केलात तर त्याला सर्वस्वी जबाबदार तुम्ही राहणार आहात. तो मेल आहे पण माझ्याकडे. म्हणजे 15 ऑगस्ट 2013ला त्यांचा मेल आला की आरोपी पकडला. मग जगभरातल्या 140 बौद्धांची एक टीम तयार झाली या बॉम्बस्फोटाच्या नंतर. आणि मग त्या महाबोधी महाविहाराच्या, आता तुम्ही बुद्धगयाला गेलेले पूर्वीचे लोक 2013च्या आणि आत्ताचे तुम्हाला लक्षात येत असेल की महाबोधी महाविहाराच्या एंट्रन्सला बाजूला लेफ्ट साईडला एंट्री करत असताना जी शॉपिंग कॉम्प्लेक्स होतं त्या शॉपिंग कॉम्प्लेक्समधून बॉम्बस्फोटाची रचना रचलेली होती. तर त्या बॉम्बस्फोटाच्या नंतर मी आत्मदहन केल्याच्या नंतर माझे एक मित्र आहेत,
आता ते कमिटीमध्ये राहतात, दिनानंद नावाचे भिक्षू आहेत. मग ते लोकल आहेत, राजगीरचे आहेत. मग त्यांनी तिथे लोकल लोक तयार केले आणि ते शॉपिंग कॉम्प्लेक्सच पूर्णपणे तोडून टाकलं. तेव्हा तिथे डिटेक्टर लागले आणि तेव्हा तिथले रस्ते आता मोकळे झाले. ठीक आहे. मग त्यावेळेला 140 बौद्ध लोक विविध बौद्ध राष्ट्रातून एकत्र आले. दिल्लीला एका 5 स्टार हॉटेलमध्ये ती एक मीटिंग ठेवण्यात आली होती. बाळासाहेब आंबेडकर तिथे होते, संगराज रुपवते तिथे होते, रामदास आठवले होते आणि मला देखील त्या ठिकाणी माझे एक मित्र आहेत कंबोडियन, त्यांनी तिथे बोलावलं होतं. मग मला त्यांनी ते सांगायला लावलं, ते ऐकलं सगळं. ते ऐकलं त्यावेळेला पुन्हा एक गोष्ट सांगतो की बौद्ध लोकांच्या बाबतीमध्ये या देशातले जे हिंदू लोक, विशेषतः RSS आणि BJPचे लोक काय काय करतायत. अच्छा. मी असा म्हणजे दम टाकून रडत होतो बौद्ध लोकांच्या समोर. ललित मोदीला त्यांनी माझ्या समोर 300 कोटी रुपये दान दिले. झी टीव्हीला लॉर्ड बुद्धा सिरियल जे चालू केलं ललित मोदीने, ते त्या लोकांनी पैसे दिले 300 कोटी रुपये. आणि मी रडत होतो, अक्षरशः रडत होतो की नका देऊ पैसे, ही इज नॉट बुद्धिस्ट. म्हणजे तो बुद्धाची विडंबना करेल, तुम्ही देऊ नका पैसे. त्यांनी ते मानलं नाही आणि त्यांनी ते पैसे दिले आणि झी टीव्हीला ते लॉर्ड बुद्धा सिरियल त्या लोकांच्या हातून तयार झालं वगैरे. आता त्याच्यानंतर मग पटण्याला एक बैठक होती कॅबिनेटची आणि त्या बैठकीमध्ये जेव्हा बौद्ध राष्ट्रातले लोक बोलत होते की महाबोधी महाविहार असं चालावं, महाबोधी महाविहार तसं चालावं, त्यावेळेला मी त्याला एक पिन मारले की मी त्यांना म्हणालो की मी तुमच्या देशात येतो आणि तुमच्या सरकारला इशारा देतो की तुमच्या देशामध्ये चाललेला हा कायदा तुम्ही बाजूला करा आणि मी म्हणतो तसा कायदा करा. तुमचा देश स्वीकारेल का? जर तुमचं गव्हर्नमेंट स्वीकारणार नाही तर आम्ही तुमचं का स्वीकारायचं? वी आर द कॅपेबल ना. आवर इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज कॅपेबल. म्हणजे आमचे प्रश्न सोडवण्यासाठी आमची राज्यघटना ही कॅपेबल आहे. मग तुम्ही कोण आहात? मला अक्षरशः त्यांच्या त्या कमिटीतून दादा म्हणजे डिसमिस करण्यात आलं. माझ्या रूमची चावी त्यांनी मला म्हणजे सिक्युरिटी, माझी बॅग होती तिथे रिसेप्शनला आणली आणि मला सांगितलं की नाव यू शुड गो. म्हणजे चाबी देऊन मला तिथून त्यांनी हाकलून आलो. त्याच्यानंतर माझा संपर्क नाही. म्हणजे थोडक्यात असं सांगायचं होतं की महाबोधी महाविहार ते लोक का सोडत नाहीत बरं? आंदोलन करत असताना हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. बरोबर आहे. ऑक्टोबर महिन्यापासून ते जानेवारी एंडपर्यंत, साधारणतः फेब्रुवारी 2nd वीकपर्यंत या कालावधीला बुद्धगयेचे लोक सीझन म्हणतात. अच्छा. सुगीचे दिवस. सुगीचे दिवस. आणि या कालावधीमध्ये लास्ट इयरचा ॲव्हरेज मी काढला, म्हणजे 2024चा ऑक्टोबर टू फेब्रुवारी 2nd वीकपर्यंत मी ॲव्हरेज काढला तर एका दिवसाला बुद्धगयेमध्ये जवळजवळ 150 करोडची उलाढाल होते. बुद्धगयेमध्ये 150 करोडची उलाढाल होते. एका 10 बाय 10च्या रूममध्ये एका फॉरेनरला राहायचं असेल तर त्याच्याकडून एका दिवसाला मागच्या वर्षी 7,000 रुपये घेतले गेले. 10 बाय 10च्या रूममध्ये. दिवसभर तो नसतो, रात्रीला 9 वाजता येतो, सकाळी 4 वाजता निघून जातो. दलाई लामाची आणि त्या लामा ट्रॅडिशनच्या त्या 8-8, 10-10 दिवस पूजा असतात. म्हणजे एवढा पैसा त्या लोकांना मिळतो, ते महाबोधी विहार कार सोडतील? आणि मग तिथलं जे गव्हर्नमेंट आहे ते त्यांच्यावर चालतं ना. तिथला एक मानसी नावाचा आपला शेड्यूल कास्टचा खासदार होता गयाचा, आणि मी त्याच्यासोबत कितीतरी वेळा भेटून याच्यावर डिस्कस केला. तो म्हणाला बनते ये कुछ नहीं होगा क्योंकि ये लोग इतने शक्तिशाली है, ये कुछ भी कर सकते हैं. अच्छा. ये कुछ भी कर सकते हैं. क्यों कर रहे हैं? तो पैसों के लिए करते हैं. महाबोधी महाविहाराच्या प्रिमाइसेस, आता तुम्ही वर्ल्ड हेरिटेज झाला असं सगळेजण सांगत आहात. वर्ल्ड हेरिटेजचा एक रूल आहे की सेंटर पॉईंट पासून मिनिमम 1500 मीटर म्हणजे 1500 मीटरपर्यंत कुठलं रेसिडेन्स नसतं, कुठला म्हणजे बिझनेस हब नसतं. जसं अजिंठ्याला तुम्ही जाऊन पाहत असाल, पूर्वी आपल्या गाड्या अजिंठ्याच्या दरवाजापर्यंत जात होत्या. अजिंठ्याच्या दरवाजापर्यंत टपऱ्या होत्या, तिथं हॉटेल्स होते. आता आपणाला आपल्या गाड्या इकडे पार्किंगमध्ये ठेवायला लागतात आणि त्यांच्या गाडीने जावं लागतं. हे वर्ल्ड हेरिटेजचा रूल आहे. महाबोधी महाविहार 2002 साली, मी त्या फंक्शनला त्या ठिकाणी प्रेझेंट होतो. महाबोधी महाविहार 2002 साली वर्ल्ड हेरिटेजमध्ये गेलं, परंतु आत्तापर्यंत वर्ल्ड हेरिटेजला ते करता आलं नाही. म्हणजे तिथे असलेले जे लोकांचे घरं किंवा तिथे असलेले जे हॉटेल व्यवसाय आहेत ते तोडता आले नाही. मग आता वर्ल्ड हेरिटेज हे करू शकत नाही तर तुमच्या मोर्चाने महाबोधी महाविहार ब्राह्मण लोक तुम्हाला सोडतील का? बरोबर आहे, सोडणार नाहीत. महाबोधी विहाराच्या बाजूला दादा तुम्ही पाहिलेले ते हॉटेल आहेत. आजच्या घडीला एका हॉटेलमध्ये सिंगल बेडरूमसाठी तुम्हाला 5-5 हजार रुपये मोजावे लागतात. ते लोक ते तोडणार नाहीत आणि त्यांचं सरकार त्यांना सपोर्ट करेल. मग आता याच्यावर उपाय काय आहे? म्हणजे आम्ही शांत बसायचं का? आम्ही आंदोलन तर करायचंच, ते चालूच ठेवायचं. पण मग आता यावर उपाय काय? माझ्या अल्पबुद्धीने मला असं दिसतं की भारत सरकार आणि बिहार सरकार हे तुम्हाला दाद देणार नाही.
अच्छा. एक अपेक्षा आपल्याला ठेवली पाहिजे सुप्रीम कोर्टावर, कारण या सगळ्या सरकारांचा बाप सुप्रीम कोर्ट आहे. जे सुप्रीम कोर्टाने जर न्याय दिला तरच महाबोधी महाविहाराचा कायदा हा खारिज होऊ शकतो. समजा सुप्रीम कोर्टही त्यांच्याच बाजूने असेल तर आपल्यासाठी पुन्हा एक चान्स आहे, आणि तो म्हणजे जागतिक न्यायालयाकडे धाव घेणे. वा. तेवढी शक्ती, तेवढी ताकद आपल्याला एकत्र केली पाहिजे. जागतिक न्यायालयाशिवाय आजच्या महाबोधी महाविहाराचा प्रश्न सुटणार नाही असं माझ्या अनुभवाने, माझ्या अल्पबुद्धीने मला वाटतंय. ही जी आंदोलनं आपण करत आहोत, ही आंदोलनं आपला मुद्दा सुटेल यासाठी पूरक ठरणार नाही. अच्छा. मी त्या आंदोलनाचा एक हिस्सा आहे. ती आजची आंदोलनं ही त्या महाबोधी महाविहाराला मुक्त करण्यासाठी पूरक ठरणार नाहीत. मग आता दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा की महाबोधी महाविहार मुक्त झाल्यानंतर बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं. बर. मग आता बौद्ध कोण, हा फार मोठा प्रश्न आहे. हा फार मोठा प्रश्न आहे. भारतीय बौद्ध महासभा म्हणते आम्ही बौद्ध संघटनेचे आहोत. अखिल भारतीय भिक्खू संघ म्हणते आम्ही बौद्ध संघटनेचे आहोत. त्रैलोक्य संघटना म्हणते आम्ही बौद्ध संघटनेचे आहोत. उत्तर पूर्वी भारतामध्ये अनेक बौद्ध संघटना आहेत. बौद्ध महासभेच्या 4-5 ब्रांचेस म्हणजे 4-5 फॅकल्टीज आहेत. बरोबर. तिकडची बौद्ध महासभा वेगळी, इकडची वेगळी, तिकडची वेगळी. भिक्खू संघामध्ये फॅकल्टीज आहेत. मग आता बौद्ध म्हणजे कोण, त्यांनी द्यावं तर कुणाला द्यावं? बरोबर आहे. मग रामदास आठवलेच्या हातात द्यायचंय का? वर्ल्ड बुद्धिस्ट ऑर्गनायझेशनचा रामदास आठवले उपाध्यक्ष आहे. बरोबर आहे. म्हणजे देशातल्या हिंदू लोकांनी बौद्ध लोकांच्या बाबतीमध्ये जे चालवलंय हे एवढं सहज नाही की तुम्हाला असं वाटतंय का मोर्चे केले म्हणजे आपला प्रश्न सुटेल, नव्हे. तर याच्यासाठी मोर्चे तर करावेच लागतील. एक भिक्षू या नात्यानं माझं बोलणं ते अशोभनीय ठरेल, परंतु मी माझं मत प्रकट करतो. कारण मी या नांदेड शहरामध्ये नामांतराच्या चळवळीतूनच, म्हणजे ती चळवळ जर माझ्या बालवयामध्ये मी पाहिली नसती तर आज कदाचित मी प्रबोधित राहिलो नसतो. बरोबर. मग मी एक भिक्षू या नात्यानं कदाचित तुमच्या नजरेत ते अशोभनीय ठरेल, परंतु मी त्याला प्रवृत्त करणार नाही. परंतु मला असं वाटते, माझं मत, कारण मी त्याचं एक एक्झाम्पल आहे की मी आत्मदान केलं म्हणून महाबोधी महाविहाराच्या त्या बॉम्बस्फोट करणाऱ्याला पकडलं, तर ह्याला काहीतरी हिंसक वळण लागलं पाहिजे. मला थोडंसं हसायला येतं असं म्हणत असताना, कारण ते तुम्हाला कोणालाच पटणार नाही. एक भिक्षू असं म्हणतोय हिंसक वळण, याचा अर्थ नेपाळमध्ये घडली ती हिंसा नाही. अच्छा. बांगलादेशात घडली ती हिंसा नाही. हिंसक वळण याच्या आधी याचा अर्थ की आम्हाला मरण्यासाठी तयार झालं पाहिजे. आम्हाला कोणाला मारायचं नाही, कारण बौद्ध धर्मामध्ये आम्हाला ती शिकवणच नाही. बरोबर आहे. बौद्ध धर्मामध्ये ती शिकवणच नाही. तर आम्ही बली देण्यासाठी तयार असलो पाहिजे. 100 मारा, 1000 मारा, 5000 मारा, 10,000 मारा, पण आमचं बिहार आम्हाला पाहिजे तोपर्यंत आम्ही थांबणार नाहीत. म्हणजे ही परिस्थिती मी माझ्या अनुभवाने तुम्हाला सांगत आहे. मग त्या बॉम्बस्फोट होणाऱ्याला मला बोलावलं तिथे. आम्ही 7 लोक होतो दादा तिथे. मी, सेक्रेटरी, कमिशनर, कलेक्टर. हां, एक मुद्दा महत्त्वाचा की त्या बॉम्बस्फोटाच्या प्रकरणानंतर बिहार विधिमंडळामध्ये नितीश कुमारने एक ठराव पारित केला की गया जिल्ह्याचा कलेक्टर कोणीही असू शकतो, तोपर्यंत तो हिंदू असतो, असा त्या कायद्यामध्ये तरतूद होते. म्हणून 2013ला त्याने त्या कायद्यामध्ये तरतूद केली की गया जिल्ह्याचा कलेक्टर कोणीही असू शकतो. तेव्हापासून ती गोष्ट त्यांनी खारिज केली. मग त्याच्यानंतर जे आहे ते मी सांगत होतो. हां, मग तिथला कमिशनर, कलेक्टर, महाबोधीचा सेक्रेटरी, चीफ, मंक इन चीफ, मी आणि दुसरे 2 पोलीसवाले आणि दुसरे एक भिक्षू, आम्ही 8 जण. मला त्यांनी इथून इन्व्हाइट केलं, बोलावलं, आणि म्हणजे ही गुपित गोष्ट होती. मला महाबोधी महाविहार बोलावलं. त्या मुलाला पकडून त्याच्या तोंडावर काळा मास्क लावून त्याला महाबोधी महाविहारात नेलं. पूर्ण स्टॉप केलेलं होतं. सकाळी 8 वाजताची वेळ होती. तिथे पक्षीसुद्धा नव्हता. आणि आम्ही 8 जण त्या महाबोधीमध्ये, तो दाखवत होता की यहाँ पे बम रखा था और वो कैसे रखा था, वो क्यों रखा था, वो कैसे रखा था, वहाँ पे रखा था, वहाँ पे रखा था, किधर से आया, ऐसे कैसे किया. मी त्याचा साक्षीदार. मग मी त्याला म्हटलं की अबे साले तू चूत्या है, बम ही रखना था तो साला हायड्रोजन बॉम्ब रखना था, सिलेंडर बॉम्ब रखा तूने. तो एखाद्या म्हणजे रानडुकरासारखं माझ्याकडे रेकून पाहत होतं. एका पोलिसवाल्याने त्याला लात मारली, तो पडला तोंडावर. त्यावेळेला त्याने ते कबूल केलं की मुझे RSSने सुपारी दी थी. मी त्याचा विटनेस आहे. ही गोष्ट त्या तिथे असलेल्या बाकीच्या 7 लोकांनी बाहेर आणली नाही. मी बोलत आहे तुमच्या समोर, तर त्याला काही वजन आहे का? त्याला लिगली काही वजन आहे का? पण ते लोक ती गोष्ट बाहेर येऊ देणार नाहीत ना. कारण तो कमिशनर तिथला, तो कलेक्टर तिथला, तिथले पोलीस किंवा तिथला सेक्रेटरी किंवा मंक इन चीफ, हे सगळे त्यांचेच आहेत ना. अच्छा, हो, बरोबर. मग त्या पुराणे सांगितलेली गोष्ट ती पब्लिकमध्ये ते येऊ देणार नाहीत.
आणि त्या पोराने स्पष्ट सांगितलं की मोदी को विरोध कर रहे थे नीतीश कुमार, इसलिए नीतीश कुमार को हड़प करने के लिए ये बॉम्बस्फोट रखे गए, बिहार को अशांत करने के लिए. एक जबाबदारीने मी तुम्हाला या ठिकाणी ते सांगत आहे. म्हणजे एकंदरीत या सगळ्या गोष्टीवरून जर आपण विचार केला तर महाबोधी महाविहाराचं आंदोलन एवढं सोपं नाही, ते फार पूर्वीपासून चालत आलेलं आहे. परदेशातले लोक ह्यामध्ये उतरणार नाहीत, कारण आम्ही थकलो. मी माझ्या 26 वर्षाच्या भिक्षू जीवनात परदेशी लोकांच्या सोबत याबद्दल डोकं आपटो घेऊन सांगून थकलो, त्यांच्यासोबत चर्चा करू थकलो आम्ही, पण ते काय ऐकणार नाही. कारण काय त्याचं? ते म्हणतात वो तुम्हारा प्रश्न है, वो तुम देखो, हम लोगों को वहाँ पे आने के लिए मिलता है, आम्ही येतो आणि वंदना करतो. त्यांना याच्याशी देणं घेणं नाही, कारण त्यांना इथे येऊन आंदोलनही करता येणार नाही, त्यांना इथे येऊन आंदोलन करता येणार नाही, है ना. आणि मग ते लोक तुमच्यामध्ये ते त्या पद्धतीने सहभागी होणार, ही जबाबदारी आपलीच आहे आणि विशेषतः आंबेडकरी बौद्धांची आहे. बरोबर. राहिली गोष्ट आता जे आकाश लामा आहे, तर दादा ते तुमच्या माहितीसाठी तो लामा नाही, त्याचं टायटल लामा आहे. अच्छा. तो एक गृहस्थ आहे, त्याला तुम्ही पाठिंबा देत आहात आणि हेच तुम्हाला माहिती नाही. तो लडाखचा राहणारा आहे, त्याचं नाव आकाश आहे आणि तो बँकेमध्ये ऑफिसर होता, तो रिटायर्ड झाला. प्रज्ञाशील बनतेजींनी त्याला आपल्या सोबत घेतलं. कशासाठी सोबत घेतलं? किंवा नॉर्थ ईस्ट इंडियामधले बुद्धिस्ट लोक याच्याकडे पाहून आपल्यासोबत येतील, त्याच्याकडे पाहून आपल्याकडे येतील आणि हा काही पैसेवाल्या लोकांना गोळा करेल, त्याच्यासाठी त्यांना ते सोबत घेतलं. आणि नंतर मग मागच्या फेब्रुवारीला सुरू झालेल्या आंदोलनाचं काय झालं, कसे 3-13 वाजले ते तुम्हाला सगळ्यांना आपल्याला माहित आहे. इथे ती चर्चा करण्याची आवश्यकता या निमित्ताने तमाम आंबेडकरी समाजाला आव्हान काय करणार आहात आपण? म्हणजे हे माझं मत मी तुम्हाला सांगते की आपणाला संघटित व्हायचं आहे. बरं. आपणाला जसं आता आपण आपल्या नांदेड शहराचा विचार करूया, प्रत्येक शहरामध्ये असलेल्या धर्मांतरित बौद्ध लोकांनी, आपण त्याला, मी असा शब्द वापरतो, आंबेडकराईट बौद्ध त्याला म्हणूया, की आंबेडकराईट बौद्ध लोकांनी प्रत्येक शहरातल्या एकत्र यायचं आहे. अच्छा. आणि एकत्र आल्याच्या नंतर आपली जी ताकद आहे ती बिहार सरकारला दाखवायची आहे. असं महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यातून जर झालं तर सर्वांची एक ताकद एकत्र येऊन बिहार विधिमंडळापर्यंत धडकेल. अच्छा. आणि त्याच्यातून त्या लोकांना त्याचा जबराक मिळेल. वा. त्याच्यावर ते लोक त्याबद्दल काहीतरी विचार करू शकतात. आणि जर समजा त्यातूनही त्यांनी काही विचार केला नाही, ते सुप्रीम कोर्ट त्यांचाच आहे, गवई जरी सुप्रीम कोर्टाचे CJM असतील तरी ते सुद्धा काही त्यांच्या मनाप्रमाणे करणार नाहीत. मग आपल्याला जावं लागेल जागतिक न्यायालयाकडे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातून अशी संघटना एकत्र आली, म्हणजे आता हे चित्रीकरण आहे. जागतिक न्यायालयात जात असताना महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी झालेल्या आंदोलनाचं चित्रीकरण जागतिक न्यायालयामध्ये सादर करावं लागेल, तर जागतिक न्यायालय त्याच्यावर विचार करू शकतो. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीव्ही.